नमस्कार. हसण्याचा शोध. रोजप्रमाणे गणपत काका सकाळी उठले. चेहऱ्यावर गंभीर भाव, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. घरात सगळे शांत. बायकोने विचारलं, काय हो, एवढे विचारात का? काका दीर्घ श्वास घेत म्हणाले, देशाची परिस्थिती, महागाई, पेट्रोलचे दर आणि माझं वाढतं टक्कल खूप मोठे प्रश्न आहेत. तेवढ्यात नातू म्हणाला, आजोबा, तुम्ही बातम्या कमी आणि हास्य कार्यक्रम जास्त पहा. काकांनी चष्मा वर केला. अरे, आम्हाला वेळ कुठे असतो हसायला. पण त्या दिवशी संध्याकाळी टी व्हीवर एक विनोदी कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला काका फक्त बघू काय आहे म्हणून बसले. 5 मिनिटांनी त्यांच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. 10 मिनिटांनी ते करत हसू लागले आणि 15 मिनिटांनी ते इतकं मोठ्याने हसले की शेजारच्या कुलकर्णी काकूंनी बेल वाजवली. सगळं ठीक आहे ना? एवढा आवाज कसला? काकू आत आल्या आणि कार्यक्रम पाहू लागल्या. थोड्याच वेळात त्या देखील पोट धरून हसू लागल्या. मग शेजारचे पाटील, समोरचे जोशी, वरच्या मजल्यावरील देशमुख सगळेच जमले. एका छोट्या टी व्ही समोर संपूर्ण बिल्डिंग हसत होती. कार्यक्रम संपल्यावर गणपत काका भावूक झाले. अरे, आपण हसणंच विसरलो होतो रे. दिवसभर फक्त ताण, काम आणि चिंता. पण या कलाकारांनी आज सगळं विसरायला लावलं. त्यांची बायको हसत म्हणाली, अहो हो, आणि इतक्या वर्षांनी तुमचा चेहरा हसताना दिसला. काका म्हणाले, लोकांना रडवणं सोपं आहे, पण लोकांना मनापासून हसवणं खूप मोठं काम आहे. हे कलाकार खरंच भारी आहे. तेव्हापासून काकांचा नियम झाला, रात्रीच्या जेवणानंतर हास्यसभा. बिल्डिंगमधले लोक एकत्र बसून कार्यक्रम पाहायचे, हसायचे, टाळ्या वाजवायचे आणि थोडा वेळ का होईना पण चिंता विसरायचे. एके दिवशी नातू म्हणाला, आजोबा, तुम्ही आता खूप बदललात. काका मिश्किलपणे म्हणाले, हो, आता माझ्या आयुष्यात 2 गोष्टी वाढल्या आहेत. एक म्हणजे हसू आणि दुसरं म्हणजे शेजाऱ्यांच्या तक्रारी. सगळे मोठ्याने हसू लागले. त्या दिवशी गणपत काकांना एक गोष्ट समजली. जगात पैसा कमावणारे खूप असतात, पण लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे लोक खरे श्रीमंत असतात. खूप खूप धन्यवाद.